लोकसभा निवडणुकीच्या निकालावरनं शिंदेंची भाजपवरती जाहीर नाराजी बघायला मिळाली। सेनेच्या 4 ते 5 जागा कुणामुळे कमी झाल्या हे सर्वांना माहिती आहे। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेचे आणखी 4 ते 5 खासदार निवडून आले असते असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उघडपणे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामधनं आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। तर काल शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन झाला आणि या कार्यक्रमातल्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी उघड केलेली आहे। आणखी 4 ते 5 खासदार आमचे निवडून आले असते असं म्हणत शिंदेंनी एक प्रकारे आपली नाराजी उघड केलेली आहे। कोणामुळे कमी झाल्या हे सर्वांना माहिती आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अर्थातच त्यांच्या या विधानाकडे सूचक विधान म्हणून बघितलं जात आहे। कोकणात उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साप। मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या। तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा भाजपवरती हल्लाबोल केलाय। तिकीट वाटपामधील भाजपची लुडबुड मुख्यमंत्री शिंदेंनी थांबवावी। भर सभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। विधानसभेला शिंदेंनी मोदींकडनं 100 जागा मागाव्यात असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंना न जमल्यास मी मोदी आणि शहांशी बोलतो असं रामदास कदम म्हणतात। एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे। मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती, मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहा साहेबांकडे। मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं। माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती। हेमंत कुठं आहे? माझा हेमंत दिल्लीत गेला असता। माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे। पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा आमची जागा आमची जागा हवे। हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा। शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितलं आम्ही घेऊन जाऊ। घ्या, मागून घ्या। होय शिंदे साहेब मागून घ्या। या 2-2.5 वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। आणि म्हणून एवढं आपलं सांगतो सगळ्यांना बांधवानो, आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत।